नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिटकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण पाहतोय की जुलै ऑगस्ट मध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. यामध्ये सीना नदी असेल, कडा आष्टी असेल, तर महाराष्ट्रातील जवळजवळ 30 जिल्ह्यांमध्ये पूर्ण अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला दिसून येत आहे. आणि त्यासाठी कृषी मंत्री असतील, तसेच उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी तात्काळ शेतीचे पंचनामा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणे जिथं जिथं पंचनामा करणं शक्य आहे अशा ठिकाणी पंचनामे करायला शासनाने सुरुवात देखील केलेली आहे. परंतु बघा, पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती आता मदतीची. परंतु ही मदत नेमकी किती भेटणार? NDRFच्या नियमानुसार नेमकी मदत आता किती भेटणार आहे याचे काही निकष ठरलेले आहेत आणि त्यानुसारच शेतकऱ्यांना ही मदत जाहीर केली जाणार आहे. आता बघा, यामध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला जे हे धोरण होतं त्याच्यामध्ये आता शासनाने बदल केलेला आहे. 2025 नुसार आता यामध्ये बऱ्याच निकषांमध्ये बदल केलेला आहे. पूर्वी तुम्हाला नुकसान झाल्यानंतर किती हेक्टरपर्यंत मर्यादा होती, तर ती होती 3 हेक्टरपर्यंत. परंतु याच्यामध्ये शासनाने आता बदल करून ती मर्यादा 2 हेक्टरपर्यंत केलेली आहे. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत मर्यादेमध्ये पैसे म्हणजे अनुदान भेटू शकतं. आता याच्यामध्ये बघा, नेमकी मदत आता तुम्हाला किती भेटणार? तर जिरायत क्षेत्र असेल, तुमचं जर कोरडवाहू क्षेत्र असेल तर तुम्हाला हेक्टरी 8,500 रुपये भेटणार आहेत. म्हणजे बघा, आता याच्यामध्ये कसं, जर शासन आता पूर्ण हेक्टरला 8,500 रुपये देणार आहे का? नाही, तर शासन त्याच्यामध्ये सुद्धा टक्केवारी काढणार आहे. समजा तुम्हाला 50% शासनाने वितरित केले तर तुम्हाला हेक्टरला फक्त 4,000 रुपये भेटू शकतात. त्याच्यामुळे बघा, हे झालं जिरायत क्षेत्राचं. त्यानंतर बागायती क्षेत्र असेल तर तुम्हाला हेक्टरी 17,000 रुपये भेटणार. त्याच्यातही टक्केवारीने काढलं तर त्याच्यानुसार तुम्हाला त्या प्रमाणामध्ये मदत भेटणार आहे. आणि त्यानंतर फळबागा असेल, फळबागेला हेक्टरी जर तुमचं नुकसान झालं तर फळबागेला हेक्टरी 22,500 रुपये मदत भेटते. परंतु शासन जी आकडेवारी, जी टक्केवारी जाहीर करेल त्यानुसार शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे. त्याच्यामुळे बघा, शासनाने याच्यामध्ये बराच फरक पाडलेला आहे. आता पूर्वी कसं होतं, निवडणुकाचा काळ होता, त्याच्यामध्ये शासनाने याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी म्हणजे बरीच अशी हेक्टरची मर्यादा सुद्धा वाढवली होती. परंतु निवडणुका झाल्या की हेक्टरची मर्यादा कमी केलेली आहे. आता याच्यामध्ये पूर्वीचं आणि आत्ताचं पाहिलं तर पूर्वी बघा, जिरायत क्षेत्राला 13,600 होतं, ते आता 8,500 रुपये आहे. तसेच पूर्वी जे बागायती क्षेत्राला 17,000 होते ते 17,000 आता आहेत, ते पूर्वी 27,000 रुपये होते. आणि फळबागेला बघा, जे आता 22,500 आहेत ते पूर्वी 36,000 रुपये होते. त्याच्यामुळे बघा, शेतकऱ्यांचं याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे अत्यंत तोकडी अशी मदत आहे. आज आपण पंजाबमध्ये पाहिलं तर ते भगवंत मान आहेत मुख्यमंत्री तिथले, त्यांनी एकरी 20,000 रुपये मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे एकरी 2,000-2,500 याच प्रमाणात शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे. जरी तुमची किती जरी नुकसान झालं तरी मदत शेतकऱ्यांना याच प्रमाणामध्ये तोकडी भेटत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जरी मदत भेटली तर त्या मदतीतून शेतकरी सावरेल असं सुद्धा चित्र महाराष्ट्रात सध्या नाही. त्यामुळे भेटणारी मदत अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे शासनाने याच्या निकषात अजून काही बदल केले. कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपण पाहिलं तर 2-2, 3-3, 10-10 फूट जमीन खांदून गेलेली आहे. अशा शेतकऱ्यांना 1,000-2,000 रुपये देणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. त्यामुळे शासनाने अशा प्रकारची मदत देणं कितपत योग्य आहे याचा सुद्धा भविष्यात विचार करायला हवा. धन्यवाद.